चिकन सुक्का आणि चिकन करी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यामध्ये 1 चमचा मी इथे धने पावडर टाकून घेते, त्यानंतर पाव चमचा इथे हळद टाकून घेते, त्यानंतर इथे अर्धा चमचा मी मीठ टाकून घेते आणि यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते 1 चमचा आणि याला छान असं मॅरिनेट करून घ्यायचं, आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स झालं की मग याला अर्धा ते 1 तास आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत झाकण ठेवून। तुम्ही रात्रभर ठेवलं तरी काहीच हरकत नाही। तर सर्वात पहिले आपण चिकन सुक्का बनवून घेऊया आणि त्याचबरोबर इथे मी चिकन करी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे कांदे भाजत ठेवलेले 2। तर यामध्ये पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया। कढईमध्ये तेल टाकून घेतलंय। मी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं चिकन ते टाकून घेते यामध्ये। यात मी मसाले वगैरे नाही टाकते, आधी यालाच परत आणि याला छान असं परतून घ्यायचं आपण तेलामध्ये। तर याला छान असं परतून घेतलं आपण की मग यावरती झाकण ठेवून मी याला 2-3 मिनिटवर छान असं वाफ देऊन घेणार आहे, शिजवून घेणार आहे। तर इथे माझे कांदे एका साईडने भाजल्या गेले, तर दुसऱ्याही साईडने छान असं भाजून घेणार आहे। त्याचबरोबर इथे माझे 2-3 मिनिटभर मी ते चिकन जे आहे ते फ्राय करून घेतले। आता याला पलटी मारून घ्यायचं आपण, असं पलटून घ्यायचं। आता गॅस कमी करायचा आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून चिकनला मस्तपैकी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। तर इथे कांदे तर भाजताय, त्याचबरोबर मला मी इथे खोबरंही भाजून घेते गॅसवरती। तर इथे आपलं चिकन जे आपण शिजवून घेत होतो ते शिजलं असेल चांगलं, पण चेक करूया। इथे साधारण मला 8 ते 10 मिनिटं लागले चिकन शिजवायला। चेक करून घेऊया आपण। मस्त अगदी सॉफ्ट शिजलं गेलेलं आहे आतपर्यंत, तुम्ही बघू शकता। तर आता याला मी एका डिश मध्ये काढून घेते चिकनला। अगदी परफेक्ट शिजलं गेलेलं आहे, खूप असं रबर पण नाही झालेलं आहे। जास्त शिजलं गेलं की मग चिकन हे रबर टाईप होतं। तर आता याच तेलामध्ये मी इथे कांदा टाकून देते। आणि आता कांद्याला छान असं परतून घेणार आहोत आपण। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये मी जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते टाकून घेते आणि सुरुवातीला मी फक्त खोबरंच बारीक करून घेणार आहे। इथे मी खोबरं बारीक करून घेतलंय, कांदा लसूण टाकलं की मग खोबरं बारीक नाही होत, त्यामुळे मी इथे पहिले खोबरं बारीक करून घेतलंय। त्यानंतर यामध्ये जो भाजलेला कांदा आहे तो टाकून घेतलाय। त्यानंतर यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा आणि इथे मी 8-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्याला छान असं बारीक करून घेणार आहे। आता सुरुवातीला पाणी न टाकताच बारीक करून घेणार आहे, नंतर मी याला पाणी टाकून बारीक करणार आहे। अशा पद्धतीने मसाला बारीक करून घ्यायचा आपल्याला। इथे मी कोथिंबीर टाकून बारीक करायचं विसरली होती, यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याला छान असं वाटून बारीक करून घ्यायचंय। कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। तर इथे आपला कांदा मस्तपैकी छान असा परतून झाला आहे। तर यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते 1 चमचा आणि याला छान असं परतून घ्यायचं एखादा मिनिटभर। हे छान परतून झालं की मग यामध्ये मी इथे लाल तिखट टाकून घेते अर्धा चमचा, धने पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा टाकून घेते पाव चमचा। तर या मसाल्यांना छान असं परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये।
मसाले छान परतले की मग जे आपण वाटण करून घेतलं होतं त्यातला मी 2 चमचे मसाला यामध्ये टाकून घेते आणि याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून छान असं परतून घेते जोपर्यंत हा मसाला पूर्ण कोरडा होत नाही, ड्राय होत नाही तोपर्यंत. इथे हा मसाला छान असा परतून झाला. आता यामध्ये हे जे चिकन आपण फ्राय करून घेतलं होतं, शिजवून घेतलं होतं तेलामध्ये, ते टाकून घ्यायचंय आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. हे छान असं तेलामध्ये परतून झालं की मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. अगदी थोडंसं मीठ टाकायचं. ऑलरेडी आपण यामध्ये मीठ टाकलेलं होतं चिकन मॅरिनेट करायच्या वेळेस. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि आता यावरती झाकण ठेवून पुन्हा एकदा 3-4 मिनिट आपण याला वाफ देऊन घेणार आहोत. म्हणजे मसाल्याची जी टेस्ट आहे ती चिकन मध्ये छान अशी उतरेल. त्यात पाण्याचा शिपका वगैरे अजिबात टाकायचा नाहीये. आपण हे सुक्क चिकन बनवतोय त्यामुळे गॅस हा कमी करून घ्यायचा आहे आणि याला छान असं वाफवून घ्यायचं आपण. तर आज आपण अगदी झटपट असं चिकन करी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक कुकर ठेवलाय गरम करण्यासाठी. त्यामध्ये इथे मी 2 मोठे चमचे तेल टाकून घेते. तेल छान तापू द्यायचंय. इथे आपलं तेल छान तापलं गेलेलं आहे. आता यामध्ये जे मॅरिनेट करून घेतलेलं होतं चिकन ते टाकून घेते मी आणि याला छान असं 3-4 मिनिटभर छान असं परतून घ्यायचंय तेलामध्ये. इथे मी 3-4 मिनिटभर छान असं चिकन परतून घेतलंय तेलामध्ये. त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते. इथे मी 1 चमचा गोडा मसाला जो आपण घरात वापरतो तो टाकून घेतलाय. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेते. अर्धा चमचा मी धने पावडर टाकून घेते. पाव चमचा हळद टाकून घेते आणि याला छान असं परतून घ्यायचं आपण तेलामध्ये. सुरुवात छान परतून झालं की मग जो आपण मसाला वाटून घेतला होता, बारीक करून घेतला होता, अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि कांदा याचं जे वाटण करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं यामध्ये आणि यालाही छान असं परतून घ्यायचं आपण. हे छान परतून झालं की मग यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय. सुरुवातीला मी इथे मिक्सरचं भांडं धुवून घेतलं होतं ते पाणी टाकून घेते. इथे मी साधारण 2-3 ग्लास पाणी टाकून घेतलंय. सुरुवातीला पाणी कमीच टाकायचं, नंतर तुम्हाला लागलं तर नंतर ऍडजस्ट करायचं शिजल्यानंतर. यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर याला झाकण लावून आपण याच्या मस्तपैकी 4 ते 5 शिट्ट्या मीडियम हीटवर करून घ्यायच्या. म्हणजे चिकन मस्तपैकी आपलं सॉफ्ट शिजल्या जाईल मस्तपैकी. त्यामुळे इथे माझे 4-5 शिट्ट्या करून झाल्या आहे आणि वाफही कुकरची निघून गेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं चिकन हे छान असं शिजलं गेलं आहे आणि आपली जी करी आहे त्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. अजिबात पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, अगदी परफेक्ट झालेली आहे. तर इथे आपलं चिकन सुक्का बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण हॉटेलमध्ये खातो अगदी तसंच झालेलं आहे. फक्त पीसलाच मसाला चिटकलेला आहे, अगदी जास्तही मसाला झालेला नाही, अगदी परफेक्ट झालेला आहे सुक्कं चिकन आपलं. त्याचबरोबर आपली चिकन करी ही अगदी छान अशी बनवून तयार झालेली आहे. करीची जी कन्सिस्टन्सी आहे ना चिकन करीची ती अगदी परफेक्ट झालेली आहे. जशी आपण हॉटेलमध्ये खातो अगदी त्याच पद्धतीने झालेली आहे. अगदी गावरान टाईप आपलं चिकन करी बनवून तयार आहे. त्यासोबत इथं सुक्कं चिकनही बनवून तयार आहे. तर खूप छान लागतं. एकाच मसाल्यामध्ये इथे तुम्ही दोन्ही पदार्थ बनवू शकता. अजिबात वेगळे मसाले टाकून वेगळं वाटण करायची गरज नाही. एकाच वाटणमध्ये हे दोन्ही पदार्थ बनवून तयार होता. अगदी खूप सुंदर लागतात. चिकन सुक्का आणि चिकन रस्सा किंवा करी म्हणू शकतो आपण. खूप छान लागतात. इथे बघूनच मस्तपैकी असं तोंडाला पाणी सुटलेलं तर तुम्हाला दाखवते मी. ते चिकनही अगदी परफेक्ट शिजलं गेलं आहे. वा, अगदी स्मॅश होतं आहे. खायलाही खूप छान झालेलं आहे.
अगदी परफेक्ट शिजले गेले. आपलं चिकन सुक्का आणि चिकन करी दोन्ही अगदी परफेक्ट शिजले गेलेली आहे. तर रेसिपी नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.